तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या पोटनिवडणुकीतून आता माघार घेतली आहे। लक्ष्मण हाकेंनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलाय आणि महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी माघार घेतली आहे। एक पत्रकार परिषद घेतली आणि लक्ष्मण हाके यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे। राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक न लढण्याचा निर्णय लक्ष्मण हाके यांनी जाहीर केला। चर्चा झाली। शेवटी दादांना श्रद्धांजली हा जो प्रसंग आहे हा दुःखद प्रसंग आहे आणि ज्या नेत्यांनी या भागासाठी खूप काही केलं या नेत्याला जर खरंच श्रद्धांजली व्हायची असेल तर हाके सरांनी माघार घ्यावी ही विनंती मी हाके सरांना केली आणि हाके सरांनी सगळ्या सहकार्याशी त्यांच्या सगळ्या चर्चा केली आणि हाके सरांनी आज निश्चित प्रकारे माघार घेतली। खऱ्या अर्थाने आता हाके सरांनी माघार घेतली। काँग्रेस निवडणूक लढवणार आहे। आम्ही काँग्रेस आपल्या माध्यमातून सांगतो की काँग्रेसला पण आम्ही विनंती करणार, आमचे वरिष्ठ नेते पण विनंती करतील, कारण हा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे त्यांचं सगळं दिल्लीमधनं ठरतं। आमचे नेते दिल्लीचे महाराष्ट्रातले जे प्रमुख काँग्रेसचे मंडळीत त्या सगळ्याशी चर्चा करतील आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तिथेही आम्ही काँग्रेसला विनंती करू की आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्या। वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे। माघार घेतल्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं। बघा, ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी बघा आपल्याला एक म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला। आता माझा फॉर्म तयार आहे आणि आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की आपल्याला अशा प्रेसला सामोरं जावं लागेल। त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेन की ही भूमिका घेत असताना, विद्रोहाची भूमिका घेत असताना, ज्यावेळी समाजातल्या शेवटच्या घटकाचा आपण आवाज उठवायला जातो त्यावेळी या गोष्टीनं सामोरं जावंच लागतं। यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय पुढे आपल्याला वेळ येणारच नाही।